आकर्षक आणि ट्रेंडी गिफ्ट्स, आकर्षक दागिने यासोबतच विविध सजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. ते म्हणजे नारायणी इव्हेंट्स प्रस्तुत भव्य अशा एक्झिबिशन मध्ये आजपासून सुरुवात झाली आणि बदलापूरकरांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिलाय. पहिला स्टॉल तुम्ही बघत असाल, विविध गिफ्ट्स या स्टॉलवर पाहायला मिळतात आणि खूप गर्दी खरं तर या स्टॉलवर आपण पाहतोय. या एक्झिबिशनला खरं तर आजपासून सुरुवात झालेली आहे. पुढचे आणखी 2 दिवस बदलापूरकरांसाठी नारायणी इव्हेंट्सच्या माध्यमातून हा जो काही भव्य मेळावा आहे, खरेदी विक्रीचा महोत्सव आहे, तो नारायणी इव्हेंट्स घेऊन आलेले आहेत. या व्यतिरिक्त आपण बघत असाल तर वाळवणाचे पदार्थ असू द्यात, पापड असू द्यात, ब्लाऊज असू द्यात, ट्रेंडिंग साड्या असू द्यात, साड्यांमध्ये तर विविध पॅटर्न्स सध्याचे जे काही ट्रेंडिंग असणार आहे सगळे पॅटर्न्स तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. प्रत्येक स्टॉलवर काही ना काही ऑफर, डिस्काउंट जो आहे तो या ठिकाणी बदलापूरकरांना मिळतोय. या एक्झिबिशनला आपण बघत असाल नगराध्यक्ष रुचिताजी घोरपडे, नगरसेविका हर्षदा रमेश सोळसे यांची सुद्धा उपस्थिती असलेली आपल्याला बघायला मिळते. खरं तर फक्त उपस्थिती नाहीये, माझ्या मते ताईंचं एक विशेष कौतुक का आहे, कारण की या कोणत्याही एक्झिबिशनला गेल्या ते खूप शॉपिंग करतात आणि छोटे मोठे जे उद्योजक असतात त्यांना प्रोत्साहन मिळतं. घरी जाऊन दादांचा ओरडा खातात. अच्छा, आज कसं म्हणजे माझ्या मते या सगळ्या तरुणांनी या इथे तरुणींनी आणि तरुणांनी मिळून नारायणी इव्हेंट सुरू केलंय. हे 5वं खरं तर एक्झिबिशन आहे आणि भव्य दिव्य शहरातलं सगळ्यात मोठं म्हणजे 90हून जास्त स्टॉल्स आहेत. काय सांगाल, कसं तुम्हाला कसं वाटलं इकडचं सगळं कलेक्शन? खूप कलेक्शन एकदम युनिक आहे आणि खरंच म्हणजे जर कोणाला असं वाटत असेल की आपण मुंबईला जाऊन शॉपिंग करावी तर त्यांनी या 3 दिवसात एकदा तरी इथे भेट द्यावी. कारण का खरंच एकदम युनिक आणि वेगळं हटके कलेक्शन्स आहेत. म्हणजे तेच रिपीट काहीच नाहीये. सगळ्या स्टॉलवर काहीतरी वेगळं बघायला मिळतंय आणि खरंच आज ह्या नारायणी इव्हेंट्सच्या टीमला मी मनापासून शुभेच्छा देईन आणि सांगेन की खरंच अशा प्रकारचे एक्झिबिशन्स लागले गेले पाहिजेत, जेणेकरून जो मुंबईचा जे आहे वस्तू आहेत, भरपूर जण असं म्हणतात की मुंबईला काहीतरी व्हरायटी बघायला मिळते, पण मी त्या सगळ्या बदलापूरमधल्या त्या नागरिकांना सांगेन की आज इथे महाराजा बँक्वेट हॉल पनवेल हायवेच्या रोडला आपण या आणि एकदा तरी ह्याला एक्झिबिशनला भेट द्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात आहे की आपली मुंबईची फेरी एकदा तरी वाचेल. बरोबर, आणि दगदग वाचेल आणि एकदम निवांतपणे इथे तुम्ही शॉपिंग करू शकाल. तुम्ही काय काय शॉपिंग केली आता? मी आतापर्यंत साडीज घेतल्यात. मेन म्हणजे मला तर साडीज लागतात म्हणून मी साडीज घेतल्यात. ज्वेलरी बघितली आहे. फूड स्टॉल पण खूप छान छान आहेत. घरगुती सुकवलेले जे वस्तू असतात, वाळवणच्या वेफर्स असो, पापड असो, ह्या सगळ्या गोष्टी इथे खूप चांगल्या आणि हँडमेड आहेत. आणि खरंच म्हणजे आपण घरी जशी आपली आजी बनवायची ना त्याप्रमाणे बनवलेल्या इथे प्रकार आहेत. तर सगळ्यांनी नक्कीच एकदा तरी इथे भेट द्या. सगळ्या घरातल्या आपल्याला लागणाऱ्या वस्तू इथे एका जागी आपल्याला मिळतील. अगदी अनेक तरुणांनी एकत्र येऊन नारायणी इव्हेंट सुरू केलेला आहे. कशा शुभेच्छा द्याल, कारण की कुठेतरी म्हणजे सकाळी 10 ते 7 पर्यंत जॉबला जाण्या व्यतिरिक्त त्यांनी एक वेगळी सुरुवात, काहीतरी वेगळं क्षेत्र आहे, कशा त्यांना शुभेच्छा द्याल? खरंच मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते की तरुणांनी बिझनेसकडे वळलं पाहिजे. आज 9 to 5 जॉब सगळेच जण करतात आणि शिक्षण घेतल्यानंतर काहीतरी काय वेगळं करायचं असं जर मनात कोणाच्या येत असेल ना तर त्यांनी अशा बिझनेसकडे वळायला हरकत नाही. आणि सगळी ही तरुणाई आज इथे एकत्र येऊन जर असे इव्हेंट्स ऑर्गनाईज करत असेल तर मी मनापासून त्यांना शुभेच्छा देईन आणि नेहमीच एक महिला नगराध्यक्ष म्हणून त्यांना माझा सपोर्ट असणार आहे. अर्थात खरं तर शुभेच्छा दिल्यात. आपल्यासोबत नगरसेविका हर्षदा रमेश सोळसे या सुद्धा असतील. ताईंनी पण शॉपिंग केली आहे वाटतं. ताईंच्या हातात बॅग्स आहेत. ताई काय सांगाल, काय काय खरेदी केली आहे? आज शुक्रवार, उद्या शनिवार आणि रविवार असं 3 दिवस नारायणी इव्हेंट्सचं इथे आयोजन केलेलं आहे.
खूप छान असं इथे आपल्याला अनेक वस्तू इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. जे बाहेर आपल्याला काही काही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत त्या गोष्टी सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि नक्कीच वहिनींनी सांगितलं त्याप्रमाणे बदलापूरमधील सगळ्या तमाम नागरिकांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या या इथे इव्हेंट्सला येऊन नक्कीच भेट द्या. कारण अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी नवीन बघायला मिळत आहेत की जे आपल्याला बाहेर जाऊन खरेदी करण्याची गरज लागणार नाही. आणि खूप छान अशा वस्तू या ठिकाणी आपल्याला आहेत. साड्या वगैरे सुद्धा खूप छान कलेक्शन आहे. आता आम्हाला येऊन जवळजवळ इथे 2 तास झाले. आताशी आमचा अर्धाच इथून फिरून झालेला आहे. अजून अर्धा आमचं फिरण्याचं बाकी आहे. तर आणि इथे या ज्या तरुणांनी हे जे काही उपक्रम राबवलेला आहे तो खूप छान उपक्रम केलेला आहे आणि त्यांनाही मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. खरं तर बऱ्याच स्टॉलवरती गर्दी आहे. बदलापूरकरांची गर्दी वाढत चाललेली आहे. आपण नारायणी इव्हेंटचे काही सदस्य आपल्या सोबत असतील, आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत. माझ्या मते हे एक्झिबिशन आणि खूप जास्त गर्दी आहे. यापूर्वी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. काय सांगाल या एक्झिबिशन संदर्भात? खूप छान बदलापूरकरांनी प्रतिसाद दिलाय आणि इकडे आमच्याकडे 90 पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत. सगळे स्टॉल्स हे मुंबईवरून आलेले आहेत, पुण्यावरून आलेले आहेत आणि खूप छान छान प्रकारचे स्टॉल्स आहेत. तर मी नक्की बदलापूरकरांना सांगेन की नक्की आमच्या नारायणी इव्हेंट्सच्या एक्झिबिशनला व्हिजिट करा आणि तुमचं जे नारायणी इव्हेंट्सचं तुम्ही जे पहिल्या वेळेस आम्हाला प्रेम दिलं होतं, जो प्रतिसाद दिला होता, ते पुन्हा एकदा आम्हाला द्या आणि असंच आम्हाला नेहमी सपोर्ट करा. आमच्याकडे जे छोटे उद्योजक आलेत त्यांना तुम्ही सपोर्ट करा. सगळ्या बदलापूरकरांनी सपोर्ट करा म्हणण्यापेक्षा ही जी गर्दी आहे ना, ते तुम्हाला पाठिंबा आणि माझ्या मते तो रिस्पॉन्स मिळालेला आहे. नारायणी इव्हेंट्स आणखी काय करते? एक्झिबिशन व्यतिरिक्त तुम्ही आणखी काय करता? नारायण इव्हेंट्स एक सोशल वर्क सुद्धा आम्ही करतो. तसंच आम्ही आता एक ह्या इव्हेंटमध्ये एक नारायणी प्रेझेंट केली आहे. तर हे असे आम्ही क्राफ्ट रिलेटेड किंवा एक सोशल इव्हेंट्स आहे नारायणी इव्हेंट्स आम्ही करत असतो. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. सो आपण काही स्टॉल्स या ठिकाणी बघणार आहोत. आपण इथे बघत असाल तर एकीकडे आपल्याला साडीचा स्टॉल बघायला मिळतो, ज्या ठिकाणी ट्रेंडिंग छान अशा साड्या आहेत. दुसरीकडे सुंदर अशी ही एक नऊवारी जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि एक वन पीस म्हणू शकतो, जो तुम्ही कोणत्याही तुमच्या फंक्शनला वेअर करू शकाल. थोडा हेवी आहे. सो त्याचं सुद्धा कलेक्शन आपल्याला या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळतंय. आणि ब्लाऊजचं खूप सुंदर कलेक्शन आहे. ते ब्लाऊज संदर्भात काय सांगाल? किती रुपयांपासून आहे आपल्याकडे? ब्लाऊज आपल्याकडे ना 450 पासून आहे ते 1600 पर्यंत आहे. रेडीमेड ब्लाऊज. ओके ओके ओके. अर्थात पुढे आपण बघत असाल तर अगदी वेगवेगळे स्टॉल्स आहेत. पुढे बॅगचा स्टॉल आहे. काय 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 आहे आपल्याकडे? माझ्याकडे ज्यूटच्या बॅग आहेत, मोबाईलच्या पावत्या आहेत, सीलिंग बॅग आहेत, स्कूल बॅग आहेत, लेदर बॅग आहेत आणि रेंज काय साधारण? 25 रुपीज पासून स्टार्टिंग रेंज आहे, ती 500 पर्यंत आहे. 25 रुपयांपासून स्टार्टिंग रेंज इथे आहे. आणि पुढचा स्टॉल तुम्ही बघत असाल तर एकंदरीत आपल्याला विविध ज्वेलरी पाहायला मिळते. ज्वेलरी पाहायला मिळते आपल्याला या स्टॉलवरती. ट्रेडिशनल ज्वेलरी. ट्रेडिशनल ज्वेलरी माझ्याकडे युनिक व्हिक्टोरियन मंगळसूत्र आहे. ओके. ते आता ट्रेंडिंग चालू आहे. ते मंगळसूत्र मिळतील. आणि माझ्याकडं अँटी टर्निश मध्ये रिंग वगैरे आहेत आणि 100 रुपयापासून स्टार्ट. 100 रुपयांपासून सुरुवात आहे. पुढच्या इथून माझ्या मते खरेदी केली, बऱ्याच लोकांनी खरेदी केलेली आहे. काय काय दादा आपल्याकडे? बेसिकली आपले सगळे साऊथ इंडियाचे साड्या आहेत सगळ्या. तर तुम्हाला कोणत्याही काउंटरवरती ह्या बघायला मिळणार नाही आहेत. ह्या युनिक साड्या आहेत आणि आम्ही डायरेक्टली व्ह्युअर्स कडनं घेऊन येतोय. सो तुम्हाला चांगली क्वालिटी ऍट अफोर्डेबल रेट्स मिळत आहेत. ठीक आहे. आपल्याकडे 700 पासून स्टार्ट आहे आणि ते 3700 पर्यंत आहेत. सो सगळ्या व्हरायटीच्या साड्या आहेत आणि डिफरंट कॉम्बिनेशन मध्ये साड्या आहेत सगळ्या. ओके ओके. वेगवेगळे कलेक्शन आहे आणि दादांनी सांगितलंय की जे कलेक्शन तुम्हाला या स्टॉलवर मिळेल ते इतर कोणत्या स्टॉलवर या ठिकाणी मिळणार नाहीये. पुढे आपण बघत असाल तर क्लचर आणि वेगळं काय काय कलेक्शन आहे? एंटी तानिश ज्वेलरी एंड हेयर क्लिप्स का बहुत अच्छा कलेक्शन है. रिंग्स का 120 से रेंज स्टार्टिंग है. कड़े, नेक पीसेस, एंटी तानिश का पूरा कलेक्शन है. रबर बैंड्स में भी मिल जाएगा. रबर बँड, अँटी डॅनिश ज्वेलरी सगळंच एका ठिकाणी. छत्री आहे इथे. पावसाळा आता जवळपास सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्यामध्ये आपण बघत असाल तर एकंदरीत छत्रीचं साधारण किती रुपयांपासून कलेक्शन? ही 700 रुपयाला आहे आणि युनिसेक्स आहे, म्हणजे कोणी लेडीज वापरू शकता आणि ऑटोमॅटिक आहे.
बटनवर वन ऑफ स्टार्ट होते. अर्थात आपण छत्री, पावसाळा आलाय सो तुम्ही छत्री सुद्धा घेऊ शकणार आहात. पुढे गिफ्ट शॉप आहे. हे या गिफ्ट शॉप मध्ये आपण बघत असाल तर एकंदरीत या गिफ्ट शॉप मध्ये ताई आपल्याकडे काय आणि कुठून आलात तुम्ही? आम्ही ठाण्यामधून आलोय. ठाण्याला आमचं शॉप आहे. आमच्याकडे डोरबेल आहे की त्याला डबल साइडेड टेप पण येते. ज्या वेळेला तुम्ही दरवाजा उघडणार त्यावेळेला याचा असा आवाज येतो. ओके. आणि गिफ्ट आयटम बरेच आहेत ताईंकडे. सो तुम्हाला ते घर सजावटीसाठी घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकणार आहात. अजून बरेच स्टॉल्स आहेत. साड्यांचे सारखेच स्टॉल आहेत. सो साड्यांचं सुद्धा कलेक्शन तुम्ही ते बघत असाल तर साड्यांचं सुद्धा तुम्ही कलेक्शन बघत असाल तर युनिक असं कलेक्शन. ताई किती रुपयांपासून आहेत साड्या आपल्याकडे? 700 पासून स्टार्ट आहे. 700. आणि पॅटर्न कोणता आहे हा? हा चंदेरी मध्ये आहे. चंदेरी. ओके. आणि 700 रुपयांपासून ते किती रुपयांपर्यंत आहे? 3200 पर्यंत. 3200 रुपयांपर्यंत. पुढे सुद्धा साडीचा स्टॉल आहे. ते काय? हाय माझ्याकडे पैठणी, इरकल अशा साड्या आहेत. कॉटन सिल्क. आणि साधारण काय कॉस्ट आहे? 750 पासून स्टार्ट आहे 2000 पर्यंत. हाल तसं आहे. पुढे या स्टॉलवर बरीच गर्दी आहे पण तुम्ही ते बघत असाल तर तुम्हाला ज्वेलरीमध्ये विविध कलेक्शन हवं असेल तर ते त्या ताईकडे असलेलं आपल्याला बघायला मिळतंय. पुढे पुन्हा एकदा साडी कलेक्शन आहे. दुसरीकडे तुम्हाला साडीवरती ब्लाऊज हवा असेल, रेडीमेड ब्लाऊज हवा असेल तर तुम्हाला त्याचं सुद्धा बरीच व्हरायटी आहे. खूप सुंदर अशा साड्यांवर असणाऱ्या जाणाऱ्या ब्लाऊज, बऱ्याच असं साड्यांचं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. या व्यतिरिक्त साड्यांवर तुम्हाला मॅचिंग आवडीचे असे ब्लाऊज सुद्धा इथे मिळणार आहेत. दुसरीकडे पुन्हा एकदा साडीचा स्टॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तर अगदी म्हणजे कॉटनमध्ये तुम्हाला कुर्तीज हवे असतील सो त्या कुर्तीज सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत या स्टॉलवरती. सध्या उन्हाळा आहे आणि या व्यतिरिक्त हा बेडशीट्स बऱ्यापैकी आहे. वाळवणाचा मी उल्लेख केला होता सो इथे आपण प्रतिक्रिया घेऊयात. वाळवणामध्ये काय 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 आहे? आमच्याकडे उडदाचा पापड आहे, फ्राईन्स आहे, मिरच्या आहे, ते चिप्स आहे, उपासामध्ये पण खाऊ शकतो. ओके. आणि काय साधारण रेंज वगैरे कशी आहे? ते बजेटमध्ये आहे. ते पापड आमच्या काय आहे ना एकदम प्युअर आहे. यामध्ये काय आम्ही मिक्सिंग करत नाही. ते 120ला एक पाव. ओके ओके. 120 रुपये पाव किलो अशी सुरुवात आहे. तर दुसरीकडे अगदी लोणचं आणि पुरणपोळी आहे का? अच्छा, तुम्ही बनवलेली आहे पुरणपोळी? अरे वा. अजून काय काय तुमच्याकडे? आमच्याकडे अजून कैरीचं पण आहे बघा. नंतर हे याची कोकमाचा आगळ आहे याच्यापासून कोकम कढी बनवतात बघा. अर्थात आजींकडे बरंच कलेक्शन आहे. पुढे ज्वेलरी आपण बघत असाल. सुंदरताई काय काय आहे आपल्याकडे? माझ्याकडे ब्रेसलेट्स आहेत आणि हे हेअर साठी नवीन आहे पॅटर्न. ते तुम्ही मागे लावू शकता हेअर्सला. ते खूप सुंदर दिसतं पॅटर्न. ओके. त्याच्यामध्ये डिझाईन्स पण आहेत का वेगळ्या? हो हो, पॅटर्न्स आहेत त्याच्यात. वेगवेगळे मंगळसूत्र आहेत. हे काय? हे ब्रेसलेट्स? हे ब्रेसलेट्स आहेत. अँटी तानिश आहेत सगळं. पाण्यात बिण्यात डेली वेअर करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा सुंदर सुंदर अशा डिझाईन्स आहेत. तर दुसरीकडे अँटी डॅनिश ज्वेलरीचा आणखी एक स्टॉल आपण बघत असाल. इथे ऑप्शन्स खरं तर बदलापूरकरांना खूप आहे. तुम्हाला नारायणी इव्हेंट्सच्या माध्यमातून उद्या आणि परवा आणखी 2 दिवस खरं तर हा इव्हेंट पार पडणार आहे. जवळपास रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकणार आहात. रिंग्सचं कलेक्शन सुद्धा खूप सुंदर असं आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे तुम्ही बघत असाल हेअर प्रोडक्ट असू द्यात किंवा स्किन रिलेटेड जे काही प्रोडक्ट आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. साड्यांचे आहेत. आपण या स्टॉलवरती घेऊयात प्रतिक्रिया. काय काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे स्टार्टिंग रिंग्स पासून, फिंगर रिंग्स पासून, इयर रिंग्स पासून हे 50 रुपयाला तुमचे स्टार्ट होणार. हे 150. आणि महागातले पाहिजे तर हे झुपिंग ब्रँडचे, कोरियन ब्रँडचे ब्रँडेड आहेत. हे तुम्हाला 300, 400, 500, 600 बजेट असेल तसं. कडे आहेत आपल्याकडे. ब्रेसलेट आहेत. ब्रेसलेट पण हे जरा स्वस्तातले आणि हे महागातले 650, 500 पर्यंत आपल्याला भेटतील. वॉचेस आणि याचं कलेक्शन पण आपल्याकडे आहे. थोडक्यात तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल, बहिणीला, तुमच्या मैत्रिणीला, सो एक छान असं आहे हे सुद्धा स्टॉल. इकडे सुद्धा साड्यांचं पुन्हा एकदा स्टॉल आहे. साड्यांचं कलेक्शन आपल्याला असलेलं पाहायला मिळते. तर स्किन रिलेटेड, फेस रिलेटेड, हेअर रिलेटेड सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी स्टॉल्स आहेत. दुसरं पुढे आपण स्टॉल बघत असाल तर इथे मेकअप प्रोडक्ट बरेच आहेत. सो या
मेकअप प्रोडक्टमध्ये विविध हेअर क्लिप्सचं कलेक्शन खूप सुंदर इथे असलेलं आपल्याला बघायला मिळतंय. सो त्यामध्ये सुद्धा कलेक्शन खूप चांगलं आहे. पुढे या स्टॉलवर सुद्धा महिलांची खूप गर्दी आहे. वेस्टर्न वेअर सुद्धा कलेक्शन बऱ्यापैकी आहे. या स्टॉलवर कॉटन कुर्तीज तुम्हाला जर हव्या असतील सो त्या मिळणार आहेत. कॉट सेट्स तुम्हाला इथे मिळणार आहे. इथे का गर्दी आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर एकच मिनिट. काय काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे कॉट सेट्स आहेत, वन पीस आहेत, शॉर्ट वन पीस आहेत, लॉंग वन पीस आहेत. त्याच्याबरोबर आपल्याकडे लेगिन्स पण आहेत. सगळं आपलं रिटेल सेल आहे आपला, पण आपला होलसेल प्राइस मध्ये आहे. म्हणजे आपले जे कॉटनचे टॉप्स चालू होतात ते 400 रुपयापासून चालू होतात आणि ते 550-600 पर्यंत आहेत. 400 रुपयांपासून 550-600 रुपयांपर्यंत आहे. दुसरीकडे तुम्ही बघत असाल तर मसाले आहेत विविध. या मसाल्यांमध्ये तुम्हाला जो मसाला हवा असेल तुम्ही ते ऑर्डर देऊ शकता. दुसरीकडे बेडशीट्स आहेत, लोणचं आहे, वाटण आहे. इथे वेस्टर्न वेअर आहे. वेस्टर्न वेअर हा सेक्शन असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वेस्टर्न वेअरमध्ये वन पीसमध्ये सुद्धा बरेच व्हरायटी आहे. खरं तर या स्टॉलमध्ये बदलापूरकरांनो जवळपास म्हणजे 90हून जास्त स्टॉल आहेत. जवळपास असं सांगितलं जातं की 100 स्टॉल्स या ठिकाणी असलेले आपल्याला बघायला मिळतात. तूप आहे, शुद्ध तूप तुम्हाला हवं असेल. दुसरीकडे पूजा साहित्याचं सुद्धा एक स्टॉल आहे. त्या पूजा साहित्याच्या स्टॉलवर तुम्हाला अगरबत्तीपासून धूप आणि बरंच काही मिळणार आहे. रजनी स्वीट डिलाईट लाडू, पौष्टिक लाडू, डिंक लाडू, मेथी लाडू, शेंगदाणा लाडू आणि विविध लाडू आहेत जे तुमच्या शरीरासाठी खूप चांगले आहेत. ताईंच्या प्रतिक्रिया आपण घेऊयात. ताईने खूप छान रॅप करून ठेवलंय. ताई काय सांगाल, कोणकोणते लाडू? मेथी आणि ड्रायफ्रुट्स मिक्स आहेत. डिंक ड्रायफ्रुट्स मिक्स आहेत, मुगाचा आहे आणि फ्लॅक्सीड्स अळशीचा लाडू पण आहे. आणि ऑर्डर वगैरे मी कुठेही बनवून देते. त्या स्वतः बनवतायत. आपण हे का पूजा साहित्य सांग काय काय आपल्याकडे? मॅम आपल्याकडे अगरबत्तीचे 16 पेक्षा जास्ती फ्लेवर्स आहेत मसाला अगरबत्तीमध्ये, आणि बाकीच्या नॉर्मल अगरबत्त्यांमध्ये 12 पेक्षा जास्ती फ्लेवर्स आहेत. आणि जर माझ्याकडे तुम्ही 200 पेक्षा जास्ती रुपयाची शॉपिंग केलीत तर तुम्हाला तुमच्या 1 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी फन अँड लर्नचं कुपन फ्री मिळणार आहे. ओके. ज्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट रेट्स मध्ये लहान मुलांच्या फन ऍक्टिव्हिटीज करायला भेटतील राऊत चौकामध्ये. अच्छा. ओके ओके ओके. अरे वा. चिमुकले असतील तर चांगलं आहे. एक चांगली संधी आणली आणि युनिक अशी आयडिया आहे. हा सुद्धा स्टॉल काही वेगळा आपल्याला पाहायला मिळतोय. काय आहे? DIY प्रोडक्ट्स आहेत लहान मुलांसाठी. अच्छा, काय काय करू शकतात ते लोक? पेंट, हँडमेड पेंट. ओके ओके. म्हणजे त्यांना रंगसंगती कळावी, त्यांना सुद्धा छान असं चित्र रेखाटता यावं, त्यांना कलर काम करता यावं, यासाठीचा हा प्रयत्न अगदी वेगळा छान आहे. आणि दुसरीकडे तुम्ही बघत असाल तर बऱ्यापैकी मसाले आहेत, ड्रायफ्रुट्स इथे आहेत, मसाले आहेत. आणि म्हणजे आज पहिला दिवस आहे तरी सुद्धा मोठी गर्दी आपल्याला पाहते. मेन्स कलेक्शन आपण बघतोय. मेन्स कलेक्शन सुद्धा आहे. बऱ्याच इव्हेंट्समध्ये आपल्याला मेन्स कलेक्शन बघायला मिळत नाही, जे नारायणी इव्हेंट्समध्ये आपण पाहतोय. मेन्स वेअर आहे. काय काय आहे आपल्याकडे कलेक्शन? आमच्याकडे मेन्स मध्ये माझ्या ब्रँडचं नाव आहे आउट ऑफ ऑफिस कलेक्शन्स फॉर मेन्स वेअर. आणि येस, सो इट्स माय पॅटर्न इज लाईक की तुम्ही फ्रायडे वेअर मध्ये घेऊ शकता. सेमी कॅज्युअल मध्ये लाईक लिनन शर्ट्स आहेत जे की तुम्ही फ्रायडेला जीन्सवर वगैरे घालू शकता. परत त्याच्यामध्ये ज्यूट फॅब्रिक आहे, कॉटन आहे. प्राइस वगैरे कशाची? प्राइस फुल स्लीव्ह सगळे 600 आम्ही ठेवली आहे. इट्स व्हेरी अफोर्डेबल. आणि हाफ स्लीव्ह मध्ये तुम्ही 500 मध्ये घेऊ शकता. हाफ स्लीव्ह मध्ये पण ऑप्शन्स आहेत. डिस्काउंट वगैरे ठेवलंय की नाही बदलापूरकरांसाठी एक्झिबिशन? ही प्राइस जी आहे डिस्काउंटेड प्राइसेस आहे. ओके ओके. तुम्ही क्वालिटी बघू शकता आणि देन यू कॅन परचेस. नाही, क्वालिटी खरंच चांगली आहे. खूप चांगला दर्जा आहे कपड्यांचा सुद्धा. आणि मेन्स कलेक्शन आहे जे कलेक्शन एक्झिबिशन मध्ये लवकर पाहायला मिळत नाही. चेक्स मध्ये सुद्धा आहे आणि वेगवेगळे पॅटर्न त्यांच्याकडे आपल्याला बघायला मिळतात. पुढचा स्टॉल आहे चिमुकल्यांना आवडेल असा स्टॉल आहे. काय 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 तुमच्याकडे? माझ्याकडे स्पेशलाइज चॉकलेट बाउल आहे, त्याच्यामध्ये ट्रेंडी असलेला पिस्ता बाउल आहे, परत पेस्ट्री आहे, आटा ब्राउनी स्पेशलाइज, आणि ड्राय केक्स मध्ये पण रवा केक आहे, मावा केक आहे,
आणि स्टार्टिंग काय कॉस्ट आहे आपल्याकडे? स्टार्टिंग माझ्याकडे 40 रुपीज पासून स्टार्ट आहे. चॉकलेट बाउल 99 पासून स्टार्ट आहे. बिग आणि स्मॉल दोघं आहेत. ओके, छोटं किंवा मोठं अगदी 99 रुपयांपासून. चिमुकल्यांना आणत असाल तर या स्टॉलवर नक्की आणा. अगदी कलरफुल. पुढे तुम्ही बघत असाल विविध पावडर मसाले आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आपण प्रतिक्रिया घेऊ. सोलार डिहायड्रेटेड प्रोडक्ट आहेत मॅम आपले, सगळे केमिकल फ्री, प्रेझर्वेटिव्ह फ्री आहे. आपल्याकडे सरबतमध्ये पेरू सरबत आहे, कैरी पन्ना आहे, लिंबू सरबत आहे, हेअर आणि स्किन रिलेटेड पावडर आहे. 60 रुपयापासून आपल्याकडे सगळे प्रोडक्ट स्टार्ट आहे. खरं तर पुढचे 3 दिवस म्हणजे आणखी रविवारपर्यंत हा एक्झिबिशन जे आहे ते पाहायला मिळत आहे. परफ्युम्स होममेड परफ्युम्स आहे. आम्ही स्वतःच घरी बनवतो. सगळं हे ड्यूब्स नाहीये, क्रिएशन्स आहे आमचं स्वतःचं. ओके, तर तुम्ही ट्राय करू शकतात आणि लास्टिंगची पण आम्ही गॅरंटी देतोय. मोर दॅन 6 अवर्स राहतं. पण 6 तासाची गॅरंटी आहे की 6 तास पण नाही राहिलं तर रिटर्न त्या बॉटल पूर्ण अमाऊंट रिफंड देऊ आम्ही. यू कॅन जस्ट ट्राय. स्टॉल नंबर 88 आहे. फक्त या, बघून जावा. बघा पुढचे आणखी 2 दिवस आहे. तुम्ही जर आता जरी ट्राय केलं, उद्या येऊन घेतलं तरी चालेल, पण त्यांनी शाश्वती घेतली हे चांगलं आहे. इथे सुद्धा काही स्टॉल्स आहेत, तुम्ही बघत असाल तर. अर्थात इथे तुम्ही स्टॉल बघत असाल तर विविध चकली असू द्यात, चिप्स असू द्यात, चिवडा असू द्यात, हा स्टॉल आपल्याला पाहायला मिळतो. सो तुम्हाला खाद्यपदार्थ काही इथून पार्सल घेऊन जायचे असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकणार आहात. पुढे सुद्धा गिफ्ट स्टॉल आहे. या व्यतिरिक्त पुन्हा एकदा पूजा साहित्याचा हा स्टॉल असलेला आपल्याला बघायला मिळतोय. दुसरीकडे पुन्हा एकदा चकली, चिवडा आहे आणि पौष्टिक सुद्धा बरेच खाद्यपदार्थ आपल्याला असलेले बघायला मिळतात. दुसरीकडे टी शर्ट्स आहेत जे तुम्ही स्वतः कस्टमाइज करून घेऊ शकता आणि अगदी चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत. साधारण काय कॉस्ट आहे याची? आपली जी छोट्यांची ती 380 आहे आणि मोठे 550 आहे. 380 ते 550 रुपयांपर्यंत हे एकंदरीत हे टी शर्ट्स जे आहेत कस्टमाइज केलेले आपल्याला बघायला मिळतात. पुढे काय काय आहे? मॅग्नेट्स आहेत सगळे बदलापूरकरांसाठी, खास बदलापूरचं फ्रीज मॅग्नेट. हे सगळे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत. सरस्वती फ्रेम्स आहेत. या सगळ्या रेझिन ज्वेलरी आहेत. ओरिजिनल फ्लॉवर्स प्रिझर्व केलेले आहेत या सगळ्या ज्वेलरी. ओके. खरं तर या स्टॉलवरती तुम्ही कोणाला गिफ्ट्स वगैरे द्यायचे असेल तर ते सुद्धा देऊ शकणार आहात. पुन्हा एकदा परफ्यूमचा हा स्टॉल आपल्याला बघायला मिळतो आणि अगदी 99 रुपयांपासून हा परफ्यूमचा स्टॉल आपण एकंदरीत बघतोय. पुढे ब्लाऊजचे डिझाईन्स आहेत वेगळे, तर या स्टॉलवर सुद्धा आपल्याला गर्दी बघायला मिळते. या स्टॉलवर कुर्तीज आहेत, विविध कलर आहेत, कॉटन कुर्तीज आहेत, बरेच स्टॉल्स आहेत बदलापूरकरांना. आणखी स्टॉल्स बघणं बाकी आहे. तुम्हाला भूक लागली असेल शॉपिंग करता करता, सो खवय्यांसाठी सुद्धा हा स्टॉल आहे. नियोजन खूप सुंदर केले खरं तर नारायणी इव्हेंट्स यांच्या माध्यमातून. खाल्ल्यानंतर जर तुम्हाला हँडवॉश करायचं असेल किंवा काय तर त्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी नारायणी इव्हेंट्सने केलेली आहे. बरेच स्टॉल्स आणखी बाकी आहेत, सो ते सुद्धा स्टॉल्स आपण बघणार आहोत. यंदाचंही नारायणी इव्हेंट्स यांचं 5वं स्टॉल असलेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि एकंदरीत हे 5वं इव्हेंट आणि 5वं एक्झिबिशन असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. आणि या 5व्या इव्हेंटला सुद्धा मोठी गर्दी आहे. वॉशरूमची व्यवस्था सुद्धा केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हे एक्झिबिशन बघणार आहोत यापुढे कंटिन्यू, परंतु त्या अगोदर मी तुम्हाला काहीतरी वेगळं असं दाखवते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आपण बऱ्याचदा जात असतो, कितीतरी किलोमीटरचा प्रवास कापून, पण ही कोल्हापूरची महालक्ष्मी, कोल्हापूरची ही नारायणी म्हणू शकतो आपण, जी बदलापुरात अवतरलेली आहे. आणि हा असा वेगळा असा छान असा प्रकार जो आहे तो या ठिकाणी एकंदरीत वेगळा असा प्रकार जो आहे तो नारायणी इव्हेंट्सच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. सुंदर असं देवीला सजवण्यात आलंय आणि दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही या इव्हेंटला भेट देऊ शकता. आपण पुन्हा एकदा आता वेळ न घालवता या एक्झिबिशनला सुरुवात करणार आहोत. सो
साड्यांचे बरेच स्टॉल्स आहेत, सो आपण प्रत्येक स्टॉलवर व्हिजिट नाही करू शकत आहे, परंतु आम्ही तुम्हाला कलेक्शन दाखवतोय साड्यांचं. इथे पण सुरुवातीला सुद्धा एक पहिलं स्टॉल आहे आणि या बाजूला सुद्धा तुम्ही साड्यांचा स्टॉल बघत असाल. तर दुसरीकडे आपण बघत असाल तर ट्रेडिशनल ज्वेलरी सुद्धा आपल्याला बघायला मिळते. साडी व्यतिरिक्त म्हणजे साड्यांवर तुम्हाला मॅचिंग हवी असेल ज्वेलरी ती सुद्धा मिळणार आहे तुम्हाला. हा सुद्धा स्टॉल खूप युनिक आहे. आपण ताईंच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. ताई, काय काय आहे? आता शाळा चालू आपल्या शाळा चालू आहे बघा. टिफिनची लोकांची चालू झाल्या की आता टिफिन पाहिजेत मुलांना, म्हणून टिफिनचे आहेत आणि आपल्याकडे हाय क्वालिटी टिफिन्स आहेत. सगळे 600चे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे आहे. बॅग्स आहेत, स्कूल बॅग्स आहेत, हाय क्वालिटीचे स्कूल बॅग्स आहेत आपल्याकडे, कोरियन बॅग्स आहेत, टिफिनचे सगळे प्रकार आपल्याकडे टिफिन आहेत, कंपोस्ट बॉक्स आहेत आणि आपल्याकडे हे पण आहे, पर्स आहेत. पुढच्या स्टॉलवर येतोय आपण. साड्यांचा स्टॉल पुन्हा एकदा बघायला मिळतोय. तर दुसरीकडे आपण बघत असाल तर या स्टॉलवर सुद्धा महिलांची गर्दी आहे, कारण की दागिने आहेत. छान असे दागिने आहेत. या स्टॉलवर आपण थोडीशी माहिती घेऊ. ताई, काय कोणतं कलेक्शन आहे आपल्याकडे? खादी कॉटन मध्ये, खादी कॉटन मध्ये काय काय आहे? आणि त्याचे शॉर्ट टॉप आहेत, 3 पीस ड्रेस आहेत आणि किड्स वेअर पण आहेत, कॉर्सेट पण आहे. खादीचं खूप छान असं स्टॉल आहे. एक हा दाखवा फक्त आम्हाला. आपण एक बघूयात. हा शर्ट आहे का? ओके, सुंदर असा हा शर्ट आपल्याला. आणि काय रेंज आहे साधारण? 800 रुपये. खादी कॉटन आहे आणि 800 रुपये. खूप खरं तर उन्हाळ्यामध्ये हे कपडे जे आहेत ते खूप छान वाटतात. दुसरीकडे आपण बघत असाल तर साड्यांचे स्टॉल्स आणि गर्दी बऱ्यापैकी या इव्हेंटमध्ये बघायला मिळते. इथे सुद्धा हा साडीचाच स्टॉल आहे. साड्यांचं बरंच कलेक्शन खरं तर नारायणी इव्हेंट्समध्ये पाहायला मिळते. इथे गाऊन आहेत, सो गाऊन जर तुम्हाला घ्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकणार आहात. पुढे पुन्हा एकदा आपण बघत असाल दागिने आहेत आणि चॉकर्स मध्ये आहेत. दागिन्यांमध्ये सुद्धा वेगळं कलेक्शन आहे. पर्स आहेत, सो इथे वेगळं कलेक्शन आहे. इथे आपण प्रतिक्रिया घेऊयात. दादा, बॅग्स मध्ये काय काय कलेक्शन आहे? आपल्याकडे सर्व लेदर बॅगच्या व्हरायटी आहेत मॅडम. सगळं आपल्या माथेरान स्पेशल आहे. युनिक कलर आहेत, हे तुम्ही बघाल. सगळे असे अनकॉमन कलर आहेत, टिकायला छान आहेत. अजिबात बॅगांचे टवके वगैरे काही निघणार नाही, फील ऑफ जराही नाही होणार. आणि कॉस्ट कशी आहे? आपल्याकडे 500 पासून सुरुवात आहे 3000 पर्यंत. 500 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत. 500 रुपयांपासून अगदी 3000 रुपये, जसं तुमचं बजेट असेल तसं तुम्ही घेऊ शकणार आहात. साड्यांचे खूप स्टॉल्स खरं तर नारायणी इव्हेंट्समध्ये आहेत. हा एक थोडा युनिक स्टॉल आहे, सो आपण थोडक्यात आम्हाला प्रतिक्रिया द्या. काय आहे आपल्या स्टॉलवर? ऍक्च्युली आमच्याकडे तोरण आहे घरासाठी, नंतर ओटी बटवा आहे, देन कमळ आसन आहे, कलशसाठी, गणपतीसाठी पण आहे. गणपती बाप्पासाठी चौरंग आसन. हा, सगळं हँडमेड आहे. मागे पाहाल तर खूप छान असे वेगवेगळे तोरण आहे. सो एक ट्रेडिशनल एक आपलं कोणतं सणसूद असेल तुम्ही तेव्हा लावू शकता आपल्या घराच्या सजावटीसाठी. आपला लाडका बाप्पा येत असेल तर लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सुद्धा आसन जे आहे ते आपण बघत असाल तर छान असं त्या ताईंनी बनवलेलं आपल्याला बघायला मिळतंय. दुसरीकडे पुन्हा एकदा कुर्तीज अर्थात आपण पुढच्या स्टॉलवर बघतोय तर कुर्तीज आपल्याला बघायला मिळतात. तर दुसरीकडे पुन्हा एकदा इथे साड्यांचं स्टॉल आहे. प्रत्येक स्टॉलवरती काही ना काही वेगळं कलेक्शन असते. पुढे आपण बघत असाल तर पर्स, वॉलेट घेण्यासाठी सुद्धा महिलांची मोठी गर्दी आपण बघत असाल. सो आज पहिला दिवस असला तरी सुद्धा बदलापूरकरांनी खूप चांगला असा प्रतिसाद जो आहे तो या इव्हेंटला, या एक्झिबिशनला दिलेला बघायला मिळतो. इथे मराठमोळी दागिने, मराठमोळी कलेक्शन आहे. ताई, ताईंनी छान सुंदर वेअर केलं. थँक्यू. काय माझ्याकडे ट्रेडिशनल हँडमेड ज्वेलरी आहे. सगळं मी स्वतः हाताने बनवते, कस्टमाइज. तुम्ही नथी बघू शकता इथे. त्यानंतर काही इनविजिबल नेकलेस पण आहेत, मंगळसूत्र आहेत, इयर पिन्स आहेत, इयर कप आहेत. त्यानंतर इथे पुडी मंगळसूत्र आहे मोत्यांचं.
आणि साधारण किती रुपयांपासून कलेक्शन? माझ्याकडे 100 पासून स्टार्टिंग आहे. 100 रुपयांपासून कलेक्शनला सुरुवात आहे. पुढे बघत असाल नगराध्यक्षांची शॉपिंग अजूनही सुरू आहे. इथे कुर्तीज आहेत. सो वेगवेगळे कलेक्शन इथे बघितलं जाते. पुढे आपण बघत असाल तर एकंदरीत साडी आणि ब्लाऊज प्रिंट केलेल्या या साड्या आहेत. सो प्रिंट केलेल्या सुंदर अशा साड्या, त्याच्यावरती ब्लाऊज सुद्धा आहेत. पुढे आपण बघत असाल तर कुर्तीजचं कलेक्शन इथे बऱ्यापैकी आहे. खरं तर आजपासून या एक्झिबिशनला सुरुवात झाली. पुढचे आणखी म्हणजे रविवारपर्यंत ही संधी आहे. इथे सुद्धा ज्वेलरी आहे जिथे तरुणींची गर्दी आपल्याला बघायला मिळते. दुसरं आपण बघत असाल तर इथे सुद्धा स्टॉलवर महिलांची मोठी गर्दी आहे. इथे सुद्धा स्टॉलवर महिलांची मोठी गर्दी, कारण की इथे साड्या आहेत एका बाजूला, तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते ज्वेलरी आहे. सो थोडी वेगळी ज्वेलरीचं कलेक्शन आहे, त्यामुळे ते घेण्यासाठी सुद्धा महिलांची मोठी गर्दी आपल्याला असलेली बघायला मिळते. दुसरीकडे इथे सुद्धा एका स्टॉलवरती साड्या आहेत, तर काही स्टॉलवरती ज्वेलरी आहे. अँटी डॅनिश ही ज्वेलरी आहे जी तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा वापरू शकता. अगदी जसं सोनं काळं पडत नाही त्या पद्धतीची ही ज्वेलरी असते. पुढे तुमच्या घर सजावटीसाठी तुम्ही बघत असाल तर सुंदर असे फ्लावर्स बनवलेले. तुम्ही बनवले ते? हो, आम्ही बनवले आहेत. काय काय तुमच्याकडे? लाईक आमच्याकडे क्रॉशेटनी बनवलेलं आणि कॉन्क्रीट आणि कॅन्डल्स या सगळ्या गोष्टी आहेत. कॉन्क्रीटनी बनवलेले हे सगळे ट्रिंकेट ट्रेज आहेत. ऑर एल्स यू कॅन यूज इट फॉर अ ड्राय स्नॅक्स ऑल्सो. आणि प्लस इफ यू विश यू कॅन हँग इट टू युअर डोर किंवा तुमच्या भिंतीला पण लावू शकतात डबल टेपनी वगैरे. सो वी हॅव फ्लावर्स आणि लहान मुलांचे कपडे सुद्धा आहेत. तुम्ही बनवले आहेत. आणि मोठ्यांचे पण आपल्याला टॉप्स आहेत. दॅट इज अन एअरपॉड पाउचेस. ठीक आहे. गॉगल ठेवण्यासाठी पण हे बघा, हे असं आहे. अँड प्लस कीचेन्स. बरंच तुम्ही स्वतः सुद्धा यूज करू शकता किंवा तुम्ही घर सजावटी सुद्धा वापरू शकता. पुढे आपण बघत असाल या स्टॉलवर सुद्धा गर्दी आहे. खाद्यपदार्थ आहेत वेगवेगळे. हे खाद्यपदार्थ घेण्यासाठी सुद्धा गर्दी बऱ्यापैकी बदलापूरकरांची आहे. दुसरीकडे आपण इथे 2 पीस आहेत. दादा काय काय कलेक्शन? हॅलो, काय काय कलेक्शन? पहिल्यांदा माझं नाव मृण्मयी, माझ्या ब्रँडचं नाव आहे वस्त्रकथा. तर माझ्याकडे खादी कलेक्शन आहे, त्याचबरोबर मल कॉटनमध्ये शर्ट्स आहेत. आपल्याकडे हँड पेंटेड मल कॉटनच्या कुर्तीज देखील आहेत. आपण स्पेशली कॉटनच ठेवलं कारण का इट्स अ समर डेज, दॅट्स वाय. मध्ये काय व्हरायटी आहे? शर्ट्स मध्ये माझ्याकडे आहे हा मल कॉटन मध्ये खूप ब्रिदेबल फॅब्रिक आहे आणि हा डिजिटल प्रिंट आहे. त्याचबरोबर माझ्याकडे कॉटन्स मध्ये पण आहेत. आणि काय कॉस्ट आहे साधारण? माझ्याकडे स्टार्टिंग रेंज आहे 350 to 1550 इन्क्लुडिंग कॉट्स आणि कुर्तीज पण. हे असे आपल्याकडे कॉटनचे शर्ट्स पण आहेत ऑफिस वेअर. आणि माझा हॉट सेलिंग एक आहे जो लास्ट पीस उरलेले आहेत. हा जयपुरी कुर्तीज आहे, रस्ट ऑरेंज, विच इज गोइंग ऑन व्हायरल सोफा. अगदी ताईंकडे तुम्ही बघत असाल 350 रुपयांपासून जास्तीत जास्त 1500-1550 रुपये. खादी कॉटन आहे, मलमल आणि विविध व्हरायटी आहे. दुसरीकडे तुम्ही बघत असाल तर कुर्तीज सुद्धा आहे, कुर्तीज घेण्यासाठी सुद्धा. आणि स्टॉल्सवरती बऱ्यापैकी यंग जनरेशन जे स्वतः काहीतरी त्यांचा छोटा मोठा व्यवसाय जो आहे तो या ठिकाणी सुरू करतात. सो बांगड्यांचं खूप छान कलरफुल कलेक्शन आहे. आपण विचारूयात. हे सगळे एनामल बँगल्सचं कलेक्शन आहे माझ्याकडे. अँटी टार्निश आणि वॉटरप्रूफ या सगळ्या बँगल्स. त्यातल्या त्यात हे नवीन काहीतरी ठेवलं यावेळेस. हे बदलापूरमध्ये तरी अजून पहिल्यांदाच आलं असेल. 3D फ्लोरल बँगल्स याला म्हणतात. हे सुद्धा ओपनेबल आहे. असे ओपनेबल इझी टू वेअर आहे. आणि ह्या बाकी सगळ्या बँगल्स पण हे पण सगळे ओपनेबल आहे. कॉस्ट 200 पासून स्टार्टिंग आहे. हे 200, 250 च्या सगळ्या बँगल्स.
अगदी 200 रुपयांपासून सुरुवात आहे. पुढे पुन्हा एकदा आपण बघत असाल साड्यांचे स्टॉल आपण बघतोय. स्किन केअर, हेअर केअर पुन्हा एकदा आहे. दुसरीकडे ट्रेडिशनल ज्वेलरी आपण बघतोय. ट्रेडिशनल ज्वेलरी सुद्धा आहे आणि एकंदरीत गिर गाईचं तूप सुद्धा इथे आहे आणि प्रत्येक स्टॉल वरती तुम्हाला काही ना काही गर्दी पाहायला मिळेल. इथे एक आणखी क्लासला जाता जाता आपण एक स्टॉल बघणार आहोत. चिमुकल्यांसाठीचा हा स्टॉल आहे. सो त्यांना पट्टी, पेन्सिल, पेन हवा असेल, बॉटल्स हवे असेल, युनिक असं कलेक्शन हवं असेल, सो हे सुद्धा सुंदर असं कलेक्शन तुमच्यासाठी नारायणी इव्हेंट्स घेऊन आलेलं आहे. या व्यतिरिक्त कॉटनचे कॉट सेट्स, कुर्तीज सुद्धा अवेलेबल असलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि पुन्हा एकदा साड्यांचं कलेक्शन आहे, तोरणाचं कलेक्शन आहे किंवा रांगोळी रेडीमेड. तुम्हाला रांगोळ्या हव्या असतील तर एकंदरीत तुम्हाला रेडीमेड रांगोळ्या सुद्धा इथे मिळणार आहेत. ज्वेलरी या स्टॉलवरती आपण बघत असाल ज्वेलरी सुद्धा आहे. हॅलो, अर्थात तर एक शेवटचे काही स्टॉल्स आहेत. पुन्हा एकदा ट्रेडिशनल ज्वेलरी, अँटी डॅनिश ज्वेलरी आपण बघतोय. तर दुसरीकडे साड्यांचं कलेक्शन सुद्धा आपण पाहतोय आणि या पूर्ण रांगेमध्ये चांगलीच महिलांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहक आहेत. सो मंगळसूत्र आणि ट्रेडिशनल ज्वेलरी सुद्धा खूप सुंदर अशी आहे. या व्यतिरिक्त